बातमी सन्मानाची मायभूमी न्यूज लाईव्हचा खास रिपोर्टर डीजेला फाटा, टाळ, मृदंगाचा गजर. खामगाव तालुक्यातील जुन्या रूढी परंपरेने विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीने रंगला आदर्श विवाह सोहळा. आजच्या आधुनिक युगात लग्न समारंभांमध्ये लाखो रुपयांची उधळपट्टी, कानठळ्या बसवणारे डीजे आणि पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण सर्रास पाहायला मिळते. परंतु या चकाचौंधला फाटा देत खामगाव तालुक्यातील एका विवाह सोहळ्याने समाजासमोर एक नवा आणि आदर्श पायंडा घालून दिला आहे. अर्जुनराव खेडकर राहणार गोंधनापूर, तालुका खामगाव यांची सुकन्या आणि मुकुंदराव खेडकर यांची पुतणी चिरंजीव सौ का पूनम हिचा विवाह सोहळा संपूर्ण जुन्या रूढी परंपरेनुसार आणि वारकरी पद्धतीने अत्यंत थाटामाटात पार पडला. या अनोख्या आणि सात्विक विवाह सोहळ्याची सध्या परिसरात जोरदार चर्चा असून हा सोहळा नवीन पिढीसाठी जुने ते सोने या उक्तीची प्रचिती देणारा ठरला आहे. टाळ, मृदंगाचा गजर आणि विठ्ठल रुक्माईचे नामस्मरण. या विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एरवी लग्नमंडपात वाजणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या डीजेला पूर्णपणे फाटा देण्यात आला होता. कृषी संस्कृतीचा मानबिंदू आणि ज्यांच्या कष्टावर अवघी सृष्टी जगते अशा शेतकरी राजाची मानाची बैलजोडी दमनीला जिंकून शेतकरी कन्यावधू पूनम ही जुन्या परंपरेचे जतन करत जेव्हा मंडपात दाखल झाली तेव्हा संपूर्ण परिसर विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने दुमदुमून गेला. वर पक्ष जसमकर आणि वधू पक्ष खेडकर व वऱ्हाडी मंडळींनी हातात टाळ मृदंग घेऊन हरिनामाचा गजर केला. लग्नाच्या विधींवेळीही पाश्चात्य संगीताऐवजी संतांच्या अभंगांची जोड देण्यात आली होती. संतांच्या या विचारांची आठवण करून देणारा हा श्लोक आणि अभंग या सोहळ्याचे मर्म सांगून जातो. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, जाहली सुप्रसन्न विठ्ठल रखुमाई. विठ्ठल विठ्ठल गजरी, मंगलाक्षता पडते शिरी. संसार सुखाचा होगो तुमचा, हीच प्रार्थना विठ्ठल चरणी खरी. विठ्ठल रुक्माईच्या साक्षीने विवाहाचा थाट कोणताही बडेजाव न करता अत्यंत पवित्र वातावरणात आणि विठ्ठल रुक्माईच्या प्रत्यक्ष साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. मंगलाष्टका संपताच वधू वरांवर अक्षतांसोबतच हरिनामाच्या जयघोषाची उधळपट्टी झाली. उपस्थित वऱ्हाड्यांनीही या पारंपरिक आणि शांत मांगल्यमय वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला. नवीन पिढीला दिली प्रेरणा. खेडकर परिवाराने घेतलेल्या या निर्णयामुळे समाजातील अवाजवी खर्चाला आणि डीजे सारख्या संस्कृतीला एक चपराक बसली आहे. जुने ते सोने ही आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे या विवाहातून सिद्ध झाले. या विवाह सोहळ्याने आजच्या तरुण पिढीला एक नवीन दिशा आणि प्रेरणा दिली आहे. अत्यंत साधेपणाने आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूनही लग्न सोहळा थाटात आणि आनंदाने पार पाडला जाऊ शकतो. या आदर्श विवाह सोहळ्याबद्दल खेडकर परिवाराचे आणि वधू वरांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून नवदाम्पत्याला पुढील सुखी संसारासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करत भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.